नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 29 जून 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 15 प्रश्न पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न। नुकताच राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? ऑप्शन ए 26 जून, ऑप्शन बी 28 जून, ऑप्शन सी 27 जून आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 28 जून रोजी। यातील महत्त्वाचा पॉईंट देखील आहे, राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस जो दरवर्षी 28 जून रोजी साजरा केला जातो, ही विमा घेण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढविण्याची एक संधी आहे। तरुणपणापासून ते निवृत्तीपर्यंत योग्य विमा एखाद्या व्यक्तीला त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यात मदत करते। ठीक आहे, चला पुढील प्रश्न दुसरा। अलीकडेच कोणत्या व्याघ्र प्रकल्पात जंगलातील आगीसाठी प्रथम प्रगत AI प्रणाली सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन ए आहे पन्ना व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन बी आहे पेंच व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन सी आहे पलामू व्याघ्र प्रकल्प आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पेंच व्याघ्र प्रकल्प। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। प्रश्न तिसरा। अलीकडे दक्षिण कोरिया, जपान आणि कोणत्या देशाने त्रिपक्षीय मल्टी डोमेन एक्सरसाइज सुरू केलेली आहे? ऑप्शन ए आहे फ्रान्स, ऑप्शन बी आहे जर्मनी, ऑप्शन सी आहे अमेरिका आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी अमेरिका। ठीक आहे। प्रश्न तिसऱ्यातील आपण महत्त्वाचे मुद्दे देखील काढलेले आहेत। पहिला पॉईंट आहे, अमेरिका भारताचा सर्वोच्च संरक्षण निर्यात भागीदार म्हणून उदयास आला आहे। पुढील पॉईंट, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासाठी नवीन योजना पॅरोल इन प्लेस जाहीर केली आहे। पुढील पॉईंट, अमेरिकेने भारताला 31 प्रिडेटर ड्रोन विकण्यास मान्यता दिली आहे। काय? 31 प्रिडेटर ड्रोन विकण्यास मान्यता दिली आहे। पुढील पॉईंट, 2023 मध्ये अमेरिका स्टार्टअप फंडिंग जागतिक क्रमवारी अव्वल आहे। पुढील पॉईंट, भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त सराव वज्रप्रहार उमरोई मेघालय येथे आहे। पुढील पॉईंट, फिनटेक युनिकॉर्नच्या बाबतीत USA अव्वल आहे। प्रश्न चौथा, प्लास्टिक कचऱ्याचा रोड बांधलेले दुसरे मिलिटरी स्टेशन कोणते आहे? ऑप्शन ए आहे अंबाला, ऑप्शन बी आहे जयपूर, ऑप्शन सी आहे गुवाहाटी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जयपूर। तर मित्रांनो, यातील पहिले मिलिटरी स्टेशन कोणते आहे? गुवाहाटी। ठीक आहे, पहिले गुवाहाटी आणि दुसरे जयपूर। लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न पाचवा, हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट अभ्यासची विकास चाचणी नुकतीच कोठे पूर्ण झाली आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी ओडिसा आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी ओडिसा। याचे महत्त्वाचे पॉईंट देखील काढलेले आहेत। तर 27 जून रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDOने चांदीपूर चाचणी श्रेणी ओडिसा येथे स्थित एकात्मिक चाचणी श्रेणी ITR वरून हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट हिट अभ्यासची यशस्वी चाचणी केली। विविध क्षेपणास्त्र प्रणालीचे मूल्यमापन करण्यासाठी अभ्यास हे लक्ष्य म्हणून वापरले जाते। ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, हा महत्त्वाचा पॉईंट। प्रश्न सहावा, नुकताच 12व्या विश्व हिंदी सन्मानने कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन ए आहे चित्रा बॅनर्जी, ऑप्शन बी आहे अरुंधती रॉय, ऑप्शन सी आहे उषा ठाकूर, ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर उषा ठाकूर। ठीक आहे, ऑप्शन सी आहे डॉक्टर उषा ठाकूर। यातील महत्त्वाचा पॉईंट देखील आपण काढलेला आहे। नेपाळमधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या हिंदी संवाद कार्यक्रमात उषा ठाकूर यांना हिंदी साहित्याच्या विकासात योगदान दिल्याबद्दल 12व्या विश्व हिंदी सन्मानाने सन्मानित करण्यात आले। त्यांनी हिंदी आणि नेपाळी भाषेत 40हून अधिक साहित्य अनुवादित केले आणि हिंदी भाषा मजबूत केली। तर त्यांनी काय केले? हिंदी आणि नेपाळी भाषेत 40हून अधिक साहित्य अनुवादित केलेले आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, 40हून अधिक।
ठीक आहे. प्रश्न 7वा, अलीकडेच टाटा सन्स 650 कोटी रुपये खर्च करून मंदिराचे संग्रहालय कोठे बांधत आहे. ठीक आहे. अलीकडेच टाटा सन्स 650 कोटी रुपये खर्च करून मंदिराचे संग्रहालय कोठे बांधणार आहे. तर याचे ऑप्शन्स आहे, ऑप्शन ए मथुरा, ऑप्शन बी आहे अयोध्या, ऑप्शन सी आहे वाराणसी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अयोध्यामध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 8वा, अलीकडे जगात प्रथमच कोणत्या देशात वायुजन्य प्राण्यांवर उत्सर्जन कर लावला जात आहे. कुठे? अलीकडे जगात प्रथमच कोणत्या देशात. ठीक आहे. ऑप्शन ए आहे नॉर्वे, ऑप्शन बी आहे फ्रान्स, ऑप्शन डी आहे डेन्मार्क आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी डेन्मार्क. यातील आपण महत्त्वाचा पॉईंट देखील काढलेला आहे. पहिला पॉईंट आहे डेन्मार्क गॅस गायी आणि डुकरांवर कार्बन कर लादणार आहे. तर काय? डेन्मार्क गॅस गायी आणि डुकरांवर कार्बन कर लादणार आहे, जे डेन्मार्क 2030 मध्ये अभूतपूर्व धोरण लागू करणार आहे, ज्या अंतर्गत पशुपालन शेतकऱ्यांना त्यांच्या गायी, मेंढ्या आणि डुकरांकडून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंसाठी कर आकारला जाईल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न 9वा, अलीकडेच पुढील परराष्ट्र सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचे ऑप्शन्स आहे, ऑप्शन ए गौरव मित्तल, ऑप्शन बी आहे विक्रम मिस्री, ऑप्शन सी आहे नवीनचंद्र झा आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विक्रम मिस्री. ठीक आहे. याचे आपण महत्त्वाचे पॉईंट देखील काढलेले आहेत, तर पॉईंट पाहून घेऊयात. पहिला पॉईंट आहे नवीनचंद्र झा यांची SBI जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? नवीनचंद्र झा यांची. पुढील पॉईंट, प्रदीप सिंह खरोला हे NTAचे नवे महासंचालक बनले आहेत. तर NTAचे नवे महासंचालक कोण बनले आहेत? प्रदीप सिंह खरोला हे. ठीक आहे. पुढील पॉईंट, गौरव बॅनर्जी सोनी पिक्चरचे MD आणि CEO बनले आहेत. गौरव बॅनर्जी हे सोनी पिक्चरचे MD आणि CEO बनले आहेत. पुढील पॉईंट, मृणाल कुमार दास यांची ग्राहक विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? मृणाल कुमार दास यांची. तर पुढील पॉईंट, मनोज जैन यांची BELचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मनोज जैन यांची. संजय मारीवाला यांनी IMC चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. कोणी स्वीकारलाय? संजय मारीवाला यांनी. पुढील पॉईंट, भारती एक्साने अखिल गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढील पॉईंट, मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचे कमांडर म्हणून नेल्सन डिसोझा यांनी पदभार स्वीकारलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो हे महत्त्वाचे पॉईंट. प्रश्न 10वा, अलीकडे कोणत्या देशाने आझम ए इस्तेहकाम हा नवीन लष्करी सराव सुरू केला आहे. ऑप्शन ए आहे इराण, ऑप्शन बी आहे बांगलादेश, ऑप्शन सी आहे पाकिस्तान आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान या देशाने. तर यातील महत्त्वाचा पॉईंट देखील आपण काढलाय. पहिला पॉईंट आहे मोहम्मद वसीम यांची पाक महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षणपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? मोहम्मद वसीम यांची. पुढील पॉईंट, भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या आण्विक प्रतिष्ठानच्या यादींची देवाणघेवाण केली. पुढील पॉईंट, पाकिस्तानने प्रगत रॉकेट सिस्टीम फतेह-2चे यशस्वी परीक्षण केले. पुढील पॉईंट, पाकिस्तानने अधिकृतपणे ब्रिक्स सदस्यत्वासाठी अर्ज केलेला आहे. प्रश्न 11वा, हुनर हे भारतीय लोक आणि आदिवासी कला प्रदर्शन नुकतेच कोठे सुरू झालेले आहे. तर याचे ऑप्शन्स पाहून घेऊयात. ऑप्शन ए दुबई, ऑप्शन बी पॅरिस, ऑप्शन सी लखनौ आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए दुबईमध्ये. प्रश्न 12वा, अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक कोणी झळकवले. लक्षात ठेवा मित्रांनो, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद
द्विशतक कोणी झळकवले? ऑप्शन ए आहे दीप्ती शर्मा, ऑप्शन बी आहे शेफाली वर्मा, ऑप्शन सी आहे यास्तिका भाटिया आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शेफाली वर्माने. पुढील प्रश्न 13वा. ब्लिंक एक्सने अलीकडे झेन AI लॅब कोठे सुरू केली आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए आहे दिल्ली, ऑप्शन बी आहे कानपूर, ऑप्शन सी आहे मुंबई आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी मुंबईमध्ये. ठीक आहे मित्रांनो, मुंबई. प्रश्न 14वा. नुकताच कॉमनवेल्थ लघुकथा पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर काय? कॉमनवेल्थ लघुकथा पुरस्कार. याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए एस त्रिपाठी, ऑप्शन बी अक्ष संयोजन, ऑप्शन सी संजना ठाकूर आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी संजना ठाकूर यांनी काय जिंकलेला आहे? कॉमनवेल्थ लघुकथा पुरस्कार 2024. ठीक आहे. शेवटचा प्रश्न 15वा. कोणता देश अलीकडे FATF म्हणजे काय? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. कोणता देश अलीकडे FATFच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडला आहे? ऑप्शन ए राहील पाकिस्तान, ऑप्शन बी आहे तुर्की, ऑप्शन सी आहे अफगाणिस्तान आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी तुर्की हा देश. तर मित्रांनो, खालील प्रश्न तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे. तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर हा प्रश्न असा आहे की नुकतेच भारताचे नवे गोल्फ प्रमुख कोण बनले आहे? ऑप्शन्स आहे गौरव बॅनर्जी, ऑप्शन बी आहे कपिल देव, ऑप्शन सी आहे नवीनचंद्र झा आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया उद्याच्या चालू घडामोडीमध्ये.